तर काय म्हणता बे बोट्यो, तर आला ना तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक चोको व्हिडिओ घेऊन. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार बे बोट्यो, मी संकेत डेंबरी चिचोकाडा संघटना अध्यक्ष एका नवीन चोको व्हिडिओ तुम्हाला सहर्ष स्वागत करतो. तर आज चाललो होतो पण वावरात कॅन घेऊन चाललो, कारण आपल्या वावरात होते मजूर लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली आपण. तर कॅन घेऊन चाललो होतो डायरेक्ट, कारण बॉटल गिटले तर आपलं काम होत नाही. डायरेक्ट आपल्याला पाहिजे कॅन, कारण माणसं कमी होते नाही, कमीत कमी 10-12 माणसं होते. म्हटलं त्याला कॅनच घेऊन देऊ डायरेक्ट आपण वावरात. मग बाल्याला लावली तळकाना चाबी, निघालो मी वावराच्या रस्त्यानं. तुम्ही विचार करता असाल का याची व्हिडिओ उशिरा काऊन येते बा म्हणून. तर विषय असा आहे का मी व्हिडिओ शूट तर पहिले करून घेतो, पण एडिटिंगला मला टाइम भेटत नाही, कारण वावरातले कामं, गोडाऊनचे कामं, आळवे इकडचे तिकडचे कामं असले त्याच्यानं मला एडिटिंगला टाइम भेटत नाही. त्याच्यानं काही आपले व्हिडिओ लवकर येत नाही. तरी मी एक रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत जाईल, आणि तसं बी मला जसं तसं जमरू तसं मी व्हिडिओ एडिट करून टाकू राहिलो आता. मग पोचलो वावरात काय ते लेबर लोक आपापलं काम करले होते. डायरेक्ट गाडी वावरात आणायचे लक्षण आहे, कॅन डायरेक्ट पाणी अंगावर फेकला आपल्यावाले. आणि तसं बी आपल्याला सध्याचे 3-4 महिने महत्वाचे राहते, कारण याच्यामध्ये डवरा, खत, निंदन, फवारे हे सबन आपल्याला मार लागते ना, कारण नंतर तर याचा काही फरक पडत नाही. पहिलेच आपल्याला स्टार्टिंगले फवारे वगैरे सगळं बरोबर मार लागते. नाही तर सर स्टार्टिंगले जर आपलं पीक बियाणं बरोबर राहिलं नाही तर नंतर तर काही कामाची गोष्ट नाही. मग ते पीक बियाणे तर घरी निघतोच म्हटलं, तेवढ्यात लक्ष गेलं सोयाबीनवर. सोयाबीन तर एक नंबर चोकोडी सुरली आपली. तर विषय असा होता का आपण आलतो फक्त कॅन द्यासाठी, कारण आपल्याला आज काही काम होतं नाही. काम होतं तरी आपण काम करणार नव्हतो, कारण आज आपल्याला जातो नागपूरले. तर नागपूरले काय स्टडी चाललो, तर हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि फॉलोच्या बटनवर काही 2-4 वेळा उड्या मारा, म्हणजे फॉलोची बटन दबली पाहिजे. तर मग बाल्या वाजवर एखाद्या चोको मध्ये.